जय हिंद मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत की मीरा भाईंदरच्या जागांमध्ये काय फरक पडला आणि फायनल कट केला मीरा भाईंदरचा. तर बघा मित्रांनो, हे जे पीडीएफ आलेली आहे, ही जी पीडीएफ आहे हे आपली जेव्हा ॲड आली होती, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा आपली ॲड आली होती तेव्हाची पीडीएफ आहे मित्रांनो. तर ह्या पीडीएफमध्ये आता बदल झालेला आहे, म्हणजे काही जागांमध्ये आता बदल झालेला आहे. तर बघा, फक्त इथं बघा, हे ओपनच्या ज्या जागा आहे, ह्या ओपनच्या ज्या जागा आहे ह्या जागांमध्ये बदल झालेला आहे. आता इथं बघा, इथं 214 जागा आहे. तर ह्या 214 पैकी फक्त आता किती 181 जागा फक्त ओपनला राहिलेल्या आहे, 181. तर बघा, मी ते पीडीएफ दाखवतो. आता इथं बघून घ्या, इथं बघून घ्या तुम्ही की फक्त EWS आणि ACBCच्या जागा बघून घ्या. इथं ACBCच्या 19 जागा आहे आणि EWSच्या 13 जागा आहे. तर फरक कुठं पडलेला आहे बघा, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आता आलेली पीडीएफ आहे. ही 5 तारखेला आलेली पीडीएफ आहे बघा, 5 तारखेला. तर याच्यामध्ये बघा, ओपनला फक्त इथं 181 जागा दिसत आहे आणि इथं ACBC आणि EWS मध्ये बघा, इथं 26 झालेल्या आहे आणि इथं 20 जागा झालेल्या आहे. तर फरक इथं पडलेला आहे मित्रांनो. तर बघा, हे झाला आपला फरक, बाकी जास्त काही फरक पडलेला नाही. जेवढ्या जागा आहेत तेवढ्याच आहे. आता इथं बघा, मीरा भाईंदरचा जो कट ऑफ लागलेला आहे, मीरा भाईंदरचा ग्राउंड कट ऑफ, तर ग्राउंड कट ऑफ हा हाय लागलेला आहे, हा हाय लागलेला आहे मित्रांनो. तर हा हाय लागलेला असल्यामुळे फायनल कट ऑफ ही कमी येणार आहे मित्रांनो. कारण बघा, याचं एक कारण आहे, जे मुलं 36, 38 या रेंजमध्ये मार्क घेतात ग्राउंडला, त्यांची लेखी ही 90 प्लस असते मित्रांनो, 90 प्लस असते त्यांची लेखी. तर त्यांच्यामुळे आता कट ऑफ हा कमी जाणार आहे मित्रांनो. तर बघा, आपला फायनल कट ऑफ किती लागू शकतं अंदाजे, तर बघा आपण बघूया. तर बघा, आता बघा, ओपनचा जो कट ऑफ आहे मीरा भाईंदरचा, हा लागलेला आहे ग्राउंडचा कट ऑफ 45. आता लेखीला किती मार्क हवे, तर लेखीला बघा, तर आपल्याला कमीत कमी 85 मार्क जरी आले, 85 मार्क जरी लेखीला आले, म्हणजे आपली टोटल झाली 130. तर आपलं सिलेक्शन पक्का आहे मित्रांनो. आपलं सिलेक्शन हे ओपनमधून पक्का आहे. हे मेलसाठी आहे, मुलांसाठी आहे. हे महिलांचा वेगळा कट ऑफ आहे, तो पण सांगतो. तर बघा, हे झालं आपलं ओपनचं. तर याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली, ती आहे, याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली ती आहे EWS. तर EWSचा अत्यंत कमी मेरिट गेलेला आहे ग्राउंडचं. तर बघा, ह्या EWSमध्ये मुलांना 84 मार्क जरी आले, 84 म्हणजे टोटल किती होईल त्यांची टोटल किती होईल, टोटल त्यांची 109 ते 110 एवढी जरी झाली तर त्यांचं सिलेक्शन होईल मित्रांनो EWS प्रवर्गातून. तर बघा, आता याच्यानंतरची कॅटेगरी आपली ACBC कॅटेगरी आहे. तर बघा, ACBCची अत्यंत कमी मेरिट गेलेली आहे 36 मार्कवर. आता पेपरला किती मार्क घ्यावे लागतील, तर पेपरला त्यांना घ्यावे लागतील 84 मार्क, 84. त्यांची टोटल 120 झाली. ज्या मुलांची टोटल 120 होईल त्यांचं इथं मीरा भाईंदरला सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही ACBC प्रवर्गातून. तर बघा, ही झाली आपली ACBC. आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली बघा, याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली OBC. तर बघा, इथं OBCचा जो कट ऑफ दिलेला आहे ग्राउंडचा, तो 37 मार्कवर गेलेला आहे. आता 37 मार्कवर ग्राउंडचा कट ऑफ गेलेला आहे. तर लेखीला किती मार्क, तर बघा, ज्या मुलांना लेखीमध्ये कमीत कमी 82 मार्क जरी आले, म्हणजे टोटल आपली 119 जरी झाली, त्यांचं सिलेक्शन इथं मीरा भाईंदरला होईल मित्रांनो OBC प्रवर्गातून. हे मुलांचं आहे, मुलींचा आता वेगळा कट ऑफ सांगलेला आहे. तर बघा, आता याच्यानंतरची कॅटेगरी आपली SBC. तर SBC मध्ये किती लागेल आपल्याला, तर SBC मध्ये फक्त जास्तीत जास्त आपल्याला लागतील 80 मार्क, 80 मार्क मुलांना, 80 मार्क म्हणजे 116 मार्कवर इथं SBCचं सिलेक्शन होईल मित्रांनो, 116 मार्कवर मीरा भाईंदरला. तर बघा, याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली VJA. तर बघा, VJAचा आता मुलांना इथं भरपूर कट ऑफ लागलेला आहे, 41 मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे. तर ज्या मुलांना VJA प्रवर्गातून लेखीला 80 मार्क येतील, 80 मार्क, त्यांचं इथं सिलेक्शन होईल मित्रांनो 121 मार्कवर. टोटल होईल त्यांची 121. तर बघा, 80 मार्क असणे अनिवार्य आहे VJA कॅटेगरीला. आता बघा, NTB. तर NTB प्रवर्गासाठी कट ऑफ लागलेला आहे 37. आता लेखीला त्यांना 82 मार्क घ्यावे लागतील. ज्या मुलांना 82 प्लस मार्क येतील
म्हणजे टोटल 119 होईल, त्यांचं इथं सिलेक्शन होईल. तर मागचा कट ऑफ आपण मीरा भाईंदरचा पाहिलेला आहे, कमी लागलेला आहे कारण पेपर हार्ड होता. तर आता या लेवलला पेपर थोडा इझी पडू शकतो, त्यामुळे कट ऑफ हेच लागेल मित्रांनो. एवढा तर तुमचा कट ऑफ, एवढी जर तुमची टोटल झाली तर तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो, 100% गॅरंटी आहे. तर बघा, हे झाली आपली NTBची. आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली, ती आहे NTC. तर बघा, NTC प्रवर्गातील आता NTC प्रवर्गामध्ये बघा, मुलांची कट ऑफ लागलेली आहे 40. तर लेखीला किती मार्क घ्यावे लागतील NTCला? तर NTCला लेखीला मुलांना घ्यावे लागतील फक्त 80 मार्क. 80 मार्क म्हणजे 120 टोटल जरी झाली तरी त्या मुलांचं सिलेक्शन होईल मित्रांनो. आता बघा NTD. तर NTDचा कट ऑफ लागलेला आहे 41 आणि आता ग्राउंडमध्ये 41 राहिलेला आहे. आता पेपरमध्ये किती? तर पेपरमध्ये 80 मार्क घ्यावे लागतील मित्रांनो, म्हणजे टोटल होईल आपली 121. हा आपला फायनल कट ऑफ लागू शकतो अंदाजे. 121 मार्कवर NTDचं सिलेक्शन होईल. आता याच्यानंतर राहिलेल्या ज्या कॅटेगरी आहे ते आहे ST आणि SC. तर बघा, ST आणि SCची जी कट ऑफ आहे, आता STचा इथं हाय कट ऑफ गेलेला आहे. आता इथं STला भरपूर मुलांना चान्सेस आहे, म्हणजे जी मागील मी कट ऑफ पाहिला, म्हणजे पुणे शहराचा कट ऑफ पाहिला, तर तिथे 119 कट ऑफ गेलेला आहे. तर STला इथं भरपूर चान्स आहे मित्रांनो. तर इथं कट ऑफ बघा, ज्या मुलांना 75 मार्क आले पेपरला, 75, ज्या मुलांची टोटल 116 झाली, त्यांचं इथं सिलेक्शन पक्का आहे. जे ST कॅटेगरीवरून ना, हे मुलांचं आहे. मुलींची आणखी खाली येईन. आता बघा, SCला इथं ग्राउंडची कट ऑफ लागलेली आहे 36. आता ज्या मुलांना लेखीमध्ये SC कॅटेगरीतून 80 मार्क जरी आले तरी त्या मुलांचं 116वर इथं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. तर बघा, हे झालं मुलांचा कट ऑफ. आता बघूया मुलींचा कट ऑफ. आता मुलींचा कट ऑफ किती लागतो बघा. तर बघा, इथं मुलींचा ओपनसाठी कट ऑफ गेलेला आहे. ओपनसाठी कट ऑफ गेलेला आहे मुलींचा 43 मार्कवर. तर इथं ओपनसाठी मुलींचा हाय कट ऑफ गेलेला आहे 43 मार्कवर. तर मुलींना किती मार्क घ्यावे लागतील पेपरला? तर बघा, ओपनसाठी मुलींना 80 मार्क, 43 + 80 म्हणजे 123. हा सेफ झोन आहे मुलींसाठी, हा सेफ झोन आहे 123 मार्क ओपनसाठी. एवढी जरी टोटल झाली तर तुमचं इथं सिलेक्शन पक्का आहे. तर बघा, आता याच्यानंतरची कट ऑफ आहे EWS. तर EWSमध्ये मुलींना कमीत कमी मुलींना EWSमध्ये 80 मार्क. 80 मार्क म्हणजे फक्त 105 मार्कावर तुमचं सिलेक्शन इथं पक्का आहे मीरा भाईंदरला. तर बघा, हे झाली EWS. आता बघा, याच्यानंतरची कॅटेगरी आहे, ACBC मुलींचं, फिमेलमधून आहे. तर इथं ACBCची कट ऑफ लागलेली आहे 32 मार्कवर. आणि आता इथं लेखीला किती मार्क घ्यावे लागतील ACBCमधून? तर बघा, ACBCमधून लेखीला घ्यावे लागतील 82 मार्क, म्हणजे 32 + 82 114 मार्कवर इथं मुलींचा कट ऑफ लागेल मैत्रिणींनो. तर 114 मार्कवर इथं कट ऑफ लागेल. तर बघा, आता बघा OBCचा आहे. OBCची कट ऑफ लागलेली आहे 32 प्लस इथं पेपरमध्ये किती घ्यावे लागतील? तर पेपरमध्ये घ्यावे लागतील 80 मार्क, म्हणजे 112 मार्कावर इथं OBC प्रवर्गातून महिलांचं सिलेक्शन होईल. तर हे झालं आपलं OBCचं. आता बघूया याच्यानंतरची कॅटेगरी. तर बघा, आता आहे SBC कॅटेगरी. तर SBC कॅटेगरीचा जो कट ऑफ लागलेला आहे तो 33 मार्कांवरती लागलेला आहे. तर आता मुलींना पेपरमध्ये मार्क किती घ्यावे लागतील? आता बघा, इथं पेपरमध्ये SBC प्रवर्गातून फक्त 75 मार्क जरी असले, म्हणजे आपली टोटल 108 जरी झाली, तरी आपलं इथं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे SBC प्रवर्गासाठी. हे आहे महिलांची कट ऑफ. तर बघा, आता VJA. तर VJAची कट ऑफ लागलेली आहे 37. आता VJAची कट ऑफ लागलेली आहे 37. तर मुलींना लेखीमध्ये आपल्याला 80 मार्क, म्हणजे आपली टोटल झाली पाहिजे 117 एवढी. तर हे एवढ्या याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल VJAमधून महिलांचं. तर बघा, हे झाले VJA. आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली, ती आहे कॅटेगरी NTB. आता NTBला बघा किती कट ऑफ लागेल. तर NTBचा कट ऑफ लागलेला आहे 32. आणि आता पेपरमध्ये किती घ्यावे लागतील? तर पेपरमध्ये घ्यावे लागतील आता 80 मार्क. 80 मार्क म्हणजे आपली टोटल किती होईल? 112. 112 जरी टोटल झाली मुलींची, तर इथं आपलं सिलेक्शन पक्का आहे मीरा भाईंदरला. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, NTCची महिलांची कट ऑफ लागलेली आहे 35. आणि
आता पेपरमध्ये त्यांना हवे आहे 85 मार्क. असं 85 मार्क म्हणजे टोटल किती होईल 115. तर आपलं याच्यावर सिलेक्शन पक्का आहे 115 मार्कवर NTC मध्ये. तर आता बघा याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली NTC झालेली आहे. NTC झालेली आहे. तर आता बघा NTD बघा. तर NTDची जी कॅटेगरी आहे मुलींची तिथं किती लागेल तर बघा 35 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे. तर NTCला पेपरमध्ये मुलींना 80 मार्क जरी असले म्हणजे टोटल NTDला 115 जरी झाली तर आपलं सिलेक्शन इथं पक्का आहे मीरा भाईंदर पोलीसला. तर बघा हे झाले आपले NTD. आता राहिलेलं जे कॅटेगरी आहे ST आणि SC तर त्यांचा कट ऑफ इथं फारच कमी जाईल. तर बघा इथं फार कमी म्हणजे अत्यंत कमी मेरिट जाणार आहे. तर बघा STच्या मुलींना जर समजा 70 मार्क जरी आले म्हणजे टोटल 109 जरी झाली 109 तरी आपलं सिलेक्शन इथं पक्का आहे मीरा भाईंदरला 109 मार्कवर STसाठी. आणि SCसाठी 31वर कट ऑफ लागलेला आहे ग्राउंडचा आणि 78 जरी आले पेपरला 78 जरी आले तर आपली टोटल होते 109 आणि या 109वर SCच्या महिलांचं कट ऑफ लागेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.